नानतिष्ठते कोऽपि चेत् अनिष्टस्तु पुरुषस्य अपराधेन किमास्ति प्रदर्श्यते. तुमचा निर्गुण उपासनेचा जो आणखी योग आहे, न अनुष्ठिष्ठते का अपि, कोणी त्या मार्गाचं अनुष्ठान करीत नाही ईर्ष्या म्हणशील तर. अनुष्ठिष्ठतो न का कोणी करेना पुरुषस्य अपराधेन किम उपास्ति प्रदर्श्यते. पुरुषाने जर एखादी उपासना केली नाही म्हणून ती उपासना कमी प्रतीची आहे असं म्हणत आहेत. एखाद्या हिऱ्याच्या दुकानामध्ये हिऱ्याचं जरी आणखी गिऱ्हाईक दिसलं नाही तरी हिरा आणखी तो आपल्या हिरेपणाला मुकत नाही. हिरा तो उपासने करा अथवा नका करता अपराध. उपासना देवाचा अपराध नाही, कोणाचा अपराध आहे? जेवण करणाराने जेवण वाढलेलं आहे. आणि एखादा मनुष्य जेवण करत नसेल तर जेवण करणाराचा अपराध आहे का न जेवणाराचा? मग उपासना करणं हे कर्तव्य आहे. म्हणून पुरुषस्य अपराधेन किंवा उपास्ति, म्हणून ते दैवताचा कमीपणा प्राप्त होऊ शकत नाही. निर्गुण उपासनेचे उपासक पूर्वीच्या काळात आता कुठे राहिलेलं आहे एवढं नाही का. योगही लुप्त होत चाललेला आहे आणि निर्गुण उपासनाची उपासना. तेव्हा चांगल्याचे अधिकारी कमीच असते. व्यवहार कोणता काय व्यवहारामध्ये आपण पाहतो ना, एखाद्या मोठ्या दुकानामध्ये गिऱ्हाईक कमी आणि एखादा किराणा दुकान असेल तर त्याला पुढ्या बांधता नाकी नव्हे फायदा किती. म्हणून ते दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितला. इथापि अतिशय महत्त्वमंत्रान् नस्याधिकारिणः मूढा जपन्तव्य अतिमूढा कृषी उपासना. निर्गुणोपासनेपेक्षाही सुद्धा सगुणोपासनेमध्ये अधिक लाभ आहे असं जाणून, किंवा सगुणोपासनेपेक्षाही मंत्रादींवशी करणारा अधिक लाभ आहे असं जाणून मूढा जपंत. काही आपल्याला वर दिसते ना, निर्गुण उपासनेपेक्षा सगुण उपासनेमध्ये लाभ काय आहे? अधिक आहे. पण निर्गुण उपासना काय करतो? सोडून देतो. कोणती उपासना करतो? सगुण उपासनेपेक्षाही मंत्राधीन धारण मारण उच्चाटन स्तंभन मोहम याच्यामध्ये लाभ काय आहे? अधिक आहे. म्हणून सगुण उपासना काय करतो असं अर्चना व्यवहारामध्ये सुद्धा आहे. आपल्याला चारण मारण उच्चाटन वगैरे हे काही जारण मारण करणं, ते याच्यावर आळे घेतला होता ना तुमच्या ज्ञानेश्वर महाराजावरती नाही का. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणले हो हे रेडा बोलवतो काय करतो वगैरे सगळे म्हणले हे सगळं हे बंगालमध्ये जाऊन ही विद्या काय करून आलेली असली पाहिजे, शिकून आली असली पाहिजे. एवढ्या आणखी दाखवून सुद्धा श्रद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी त्या लोकांची बसू शकली. म्हटलं हे दिसतं ना सगळे, तुमचं ओळ दिसतो पाठीवरती आणि कोणी काय दिसतो, हे सगळे बंगाली विद्या आहे. कोणची विद्या आहे? विद्या आहे बाकी वर्ग आहे नाही असं नव्हे. मंत्र वगैरे टाकून सुद्धा मंत्राने सुद्धा हे होऊ शकते अशा विद्या आहे. त्याच्यात अधिक हे आहे म्हणून लोक त्याच्याकडे प्रवृत्त होतात. नाही ते नवसं करत असतात. एखाद्याला मूल नसलं तर भलतेच नवसं करत असतात. तुकोबरायाने मात्र याचं खंडन केलेलं आहे. नवसे पुत्र होतील तरी का करणे लागे. म्हणून तर तुमचं हे आहे ना, हे तुमचं कोणता अंधश्रद्धा त्याच्यावरती टीका करतात ना लोक. ही कोणती श्रद्धा आहे सगळी? म्हणून येतापी महत्त्व म्हणजे निर्गुणोपासनेपेक्षाही सुद्धा सगुणोपासनेमध्ये अधिक फळ आहे असं समजून त्याहीपेक्षा मंत्र वगैरे आधी करणाऱ्यामध्ये अधिक फल आहे असं समजून मूर्ख लोक काय करतात? जपंत म्हणजे उपासना करतात.
तेभ्यति मूढा कृषिमुपासितां. त्याहीपेक्षा आणखी जे केवळ आणखी कृषिमुपासितांमध्ये उद्योगधंदे वगैरे करतात, त्यातल्या नाही का उपासनेच्या ऐवजी नाही तर विद्यार्थी होता बा तुम्हाला कल्पना नाही, त्याचं नाव लक्ष्मण होता. शांताराम गुरुजी या खोलीमध्ये राहत होता. तो पाठ सोडून द्यायचा, गुरुजी सांगायचे. आणि कार्यालय लक्ष्मण कुठे गेला नाही म्हणायला लागले, म्हणले शेतात. आणि हा काय तुमचा हरभरा खायला गेलो होतो काहीतरी आपलं सांगायचा. मग ते गुरुजी म्हणत बुई कैसे कशा करता आला, या 12 भानगडी करण्याकरता आला का म्हणलं तू इथं. ते रागवायचे त्याच्यावर. पुढे मग त्याच्यावर ते त्यांना पाठाच्या ऐवजी इतर गोष्टीमध्ये तो रस घ्यायचा. मग ते गुरुजीने मग त्याच्यावर ते काही इथे शिकला तो असेच उद्योगधंदे करायचा. आणि पुढे मग तो तिकडे गेला, महामंडळेश्वर झाला. तेवढ्यावर काम लागलं नाही. तो जुना आखाड्याचा काय झाला, लोकेश आनंदगिरी तिथं होता ना. आम्हाला म्हणलं मी हे पंचदशी वगैरे मला काही समजत नाही, मी काही हे करीत नाही. ज्ञानेश्वरीच्या पाठाला बसतो म्हणाला. मला मग पंचदशीची संत द्याल का तुम्ही, म्हटलं काही हरकत नाही. मला बसायला लागला. पण प्रारब्ध त्याचा किती होऊन जा. आजारी होता ना, एका दिवसाचा खर्च 5,000 रुपये होता. किती आम्ही गेलो होतो भेटण्याकरता. तो आनंद आमच्यासोबत होता. नाना कोटेकरांनी कुंभ संपल्यानंतर भेटीला गेलो आम्ही. मग ते तिथलं जो ग्रस्त म्हणायला लागला. म्हटलं का हुकम, म्हटलं आम्हाला स्वामीजी को मिलना है हमको. नहीं वो उनका स्वास्थ्य अच्छा नहीं, वो किसी से मिलते नहीं कुछ नहीं. मग आम्ही त्यांना सांगितलं, म्हटलं जाओ उनको कहो वारकरी शिक्षण संस्था के मारुति वो आपको मिलना चाहते हैं. मग तो गेला लेवा बरं म्हणून. आम्ही गेलो, आदर सत्कार वगैरे केला. त्याच्या डोळ्यात पाणी पॅरालिसिस झाला होता. त्याच्यामध्ये त्याला काही ठेवायचं. आणि पूर्वीचं आठवायला लागला. म्हणजे संस्था काहीशी आहे सवय. मी कशाकरता सांगितलं, चांगला मार्ग सोडून देऊन आणि नाही का आणि हीन मार्गाकडे जाणं हा काय अपराध आहे. चांगला मार्ग काय करायचा, आणि मंत्रानं तंतम जारण उच्चारण यात काय काही फायदा आहे का त्याच्यामध्ये. अंधश्रद्धा म्हणतात ते बघा. तिष्ठन्त मूढा प्रकृता निर्गुणोपासी तीर्यते. विद्याख्यात सर्व सागास्थान गुणानात संवरे. तिष्ठन्त मूढा प्रकृता. म्हणून प्राकृत लोकांची मूढ लोकांची वृत्ती द्या सोडून. निर्गुणोपासते विचार येते. निर्गुणोपासनेचा विचार केलेला आहे, ते फलद्रूप होत असते. गीतेमध्ये सुद्धा 12व्या अध्यायामध्ये 2 मार्ग भगवंतांनी सांगितले. एक आणखी योग मार्ग आणि दुसरा कोणता भक्ती मार्ग. क्लेशोधिकस्त रस्तेशाम कोणता मार्ग आहे नाही का. आणि तो सर्वांनी कर्माणी मयी संन्यासी मत्पर आहे. हाही मार्ग दाखवायचे, 2 मार्ग दाखवाय. म्हणून निर्गुणोपासते विचार येते. निर्गुणोपासनेचा विचार या ठिकाणी केला जातो. आता हे उपनिषदातून आली असल्यामुळे या ठिकाणी विद्याख्यान सर्व शाखास्थान कुणान अत्र उपसंहार ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये या सर्व गोष्टीचा विचार केलेला आहे. सर्व शाखांचा म्हणजे ज्या काही शाखा असेल, काही निशेष सांगणाऱ्या शाखा, काही प्रवर्तनात होण्याकरता सांगणाऱ्या शाखा, त्या शाखेमध्ये सर्व गुणांचा म्हणजे त्याच्या ब्रह्मतत्वाच्या उपासनेचा उपसंहार केलेला आहे. विद्याख्यात सर्व शाखास्थान कर्माच्या काहीतरी 880 शाखा आहे बघा.
बरं का. आणि उपासनेच्या ते 232 शाखा आहे. ज्ञानाच्या 108 शाखा आहे. अनंतावे वेदामध्ये त्याचं आपल्या गीतेमध्ये सगळा त्याचा उपसंहार केलेला आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये बरोबर कर्मशाखा सांगितल्या, 4थ्या अध्यायामध्ये उपासनेच्या सांगितल्या, आणि पुढे ह्याच्यापासून सगळ्या ज्ञानाच्या शाखा सांगितलेल्या आहे. आपला 13वा अध्याय ज्ञानाच्या शाखेमध्ये आहे. आणि ब्रह्मार्पणम ब्रह्म या श्लोकापासून सगळी उपासना सांगितलेली आहे, आणि त्या श्लोकापर्यंत कर्म सांगितलेलं आहे. तिष्ठन्त मूढा प्रकृती निर्गुणोपास्य, मूर्खाची गोष्ट जाऊ द्या, वर्षाधिक याच्याकडे शिरणाऱ्याच्या त्यांचा प्रश्न सोडून द्या. निर्गुणोपास्य विचार येते. निर्गुणाची उपासना कशी होते याच्याविषयी हा विचार केला जातो. विद्यायकात सर्व शाखा असतात. गुणानात्मक प्रत्येक शाखेमध्ये आणखी गुण सांगितलेले आहे. त्या सर्व गुणाचा समावेश याच्यामध्ये करून उपहार केलेला आहे. भगवंताच्या बाबतीमध्ये नाही का, एकाच याच्यामध्ये या सर्वांचा लाभ प्राप्त होऊ शकत नाही. पण भगवंत तुमच्या 13व्या अध्यायामध्ये नाही का, एक सांगून एकच आत्मा जर सांगितलं असतं तुला जपलं नसतं. म्हणून आम्ही एकाच याचे 4 प्रकार करून तुला काय केलं सांगितलं. त्या गुणाचा कसा आहे काही निषेध गुण काही आणि विधी गुण, 2 विहित आणि निषेध. विहित गुण कोणते? ब्रह्म हे कसं आहे, आनंद स्वरूप आहे, सत्य ज्ञान अनंत गगनाचे नाही रूप वर्ण नाही का, आनंद द्वय नित्य निरामय, याला विहित गुण म्हणतात. कोणते? आणि अस्पर्शम अरूपम अद्दाम वगैरे याला निषेध गुण म्हणतात. त्याच्या ठिकाणी कोण नाही रूप वर्ण गुण येते. मग कसं आहे, सत्य ज्ञानानंत गगडाचे असं दोन्ही रूपाने ब्रह्माचं वर्णन केलं आहे बरं का. एक विधी गुण आणि दुसरे निषेध गुण. तेव्हा सर्व शाखेमध्ये त्याचा उपसंहार केलेला आहे. तेव्हा आनंद गुण असणे कोणते, त्याच्यावरती टीका बघा, सुंदर आहे बघा. पंचदशीमध्ये टीका आहे ना, फार सुंदर आहे ते. तिथं घेतलेलं आहे. सर्व वेदांत प्रत्ययम शोधनम विशेषात इत्युक्तेन निर्गुणोपासून एकत्वाता सुधासु सुखासु शुद्धानुगुणोपसंहारस्य उपासनं कर्तव्यमिति आह. ते गुणा दीप प्रकाशता विधेया निषेधाय. वेद गुण 2 प्रकारचे, विधी आणि निषेध. तत्र आनंद ब्रह्म विज्ञानमंदम ब्रह्म बरं का, नित्य शुद्ध बुद्ध युक्तो निरंजना विभुवद्वय आनंद सप्रत्येकतानता रसा इत्यादी विधेय गुणांची उपसंहार. हे आत्तापर्यंत वाचून दाखवलं नाही. कोणते गुण आहे? सगळे विधेय गुण आहे. हे सगळे ब्रह्म कसा आहे त्याचं हे आनंदो ब्रह्मणो विद्वान. ब्रह्म विज्ञानम आनंदम ब्रह्म शुद्र आनंद रूप. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त निरंजना विबुधद्वय आनंद परम प्रत्येकता रसा. सर्व विधेय गुणाचा उपसंहार आनंददाय प्रधानच या शाखेमध्ये केलेला आहे. इत्यस्मिन अधिकारण नाही अभियुतम इतिहास, त्याचं अधिकरण सांगितलेलं आहे. सुंदर टीका आहे. आता खरं टीकेतून सांगायला पाहिजे कोणत्या खरं बरं का. एका आता एक कोणते आनंदाचे गुणाचा कुठे उपसंहार केलेला आहे 38 असं नाही का, 68वा श्लोक. आनंदादे विधेयस्य गुणसंघर्ष समृद्धी. आणि आनंद या इत्यस्मिन सूत्रे व्यासाने वर्णित. व्यासाने ब्रह्मसूत्र लिहिलेलं आहे. त्या ब्रह्मसूत्रामध्ये कोणत्या सूत्रात? आनंदादया इत्यस्मिन सूत्रे
आनंददायक जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये व्यासाने सूत्रामध्ये वर्णन केलं आहे. ब्रह्माचं कसं वर्णन केलेलं आहे? आनंद विधेयस्य गुणसंगस्य संस्कृती. ब्रह्म हे आनंद स्वरूप आहे. गीतेमध्ये नाही का, संतांच्या वाङ्मयामध्ये ब्रह्माच्या परमेश्वराच्या याच्यामध्ये वर्णन करते वेळी आनंद स्वरूप आहे असं. सर्व सुखाचे बाप रखमा देवर. सगळ्या संतांनी परमात्मा किम स्वरूप आहे, सर्व स्वरूप आहे असं वर्णन केलं. त्याचा उपसंहार आणि उपासनेमध्ये केलेला आहे. आपल्याला उपासना करायची असते ब्रह्मस्वरूपाला जाणून, यथार्थ उपासना नाही का. अवजानंती मा मूढा मानुषीम तनुमाश. आपली उपासना असते आणि यथार्थ नसते. संतांची उपासना जाणून असते बघा. तेव्हा जाणून उपासना करणाराचं फल आणि अज्ञानाची भक्ती इच्छेची. म्हणून आनंद स्वरूपाने असा विधेय गुणाचा उपसंहार व्यासनारायणाने आनंदमय सूत्रामध्ये आणखी केलेला आहे. पण याला निषेध गुण बघा. निषेध गुण म्हणजे ब्रह्म कसं आहे? अस्तुलादे निषेधस्य गुणसंगस्य संवृत्ती तथा व्यासेन सुटे इत्यस्मिन अक्षरादं क्रियते. ब्रह्म हे कसं आहे? वस्तूला आहे. पण हे सगळे धर्म असतात. एखादा मनुष्य रोडका असला तर तो आपण करतो तो अशक्त मनुष्य आहे. आणि वाजवीपेक्षा जास्त आणखी अवयव सुटले असेल तर पोटसुद्धा कसं पाहिजे? प्रमाणात पाहिजे असं, एका तारेत पाहिजे असं. नाही तर मग आपलं बरं का पुस्तक वाचवायचं असलं तर टेबल आणण्याचं काम होत नाही. इथं ठेवायचं सांगतो. त्याला कारणे काय होत आहे? पौष्टिक खाणं आहे आणि व्यायाम काहीच नाही. मग आता काय छाती मागे जाते असं सांगतात शास्त्रामध्ये. काही अवस्थेपर्यंत माणसाने कमीत कमी का होईना 12 तरी सूर्यनमस्कार करावे. किती? 12 नावं आहे ना. जास्त म्हणलं मग जास्त सूर्यनमस्कार काढले तर फार चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. फक्त चांगलं काम जास्त झालं तरी चालते. निदान एक तरी सूर्यनमस्कार काय करावा. इथं मी होतो ना, ते भाऊसाहेब होते वयाच्या 82व्या वर्षी सुद्धा ते सूर्यनमस्कार घालायचे. काय घालायचे इथे. त्याच्यामुळे शरीर कसं राहतं? नियमित राहतं. काय राहतं? म्हणून स्थूलपणा आजार सांगितलेला आहे समजतात. अस्थूलादे ब्रह्म हे कसं आहे त्याचं इथे वर्णन करून सांगतात. गुणसंगाच्या संवृत्ती या गुणाचा उपसंहार ब्रह्मस्वरूपामध्ये करावा. तथा व्यासेन सूत्रे अस्मिन अक्षरम धियाम पितात. अक्षरम धियाम पितात या सूत्रामध्ये ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेल्या निषिद्ध गुणाचा काय केलेला आहे? व्यवहार केला आहे, म्हणजे उपसंहार केलेला आहे. निर्गुण ब्रह्म तस्यच विद्यायाम गुणसंवृत्ती न युक्ते तो उपालंब व्यासम प्रतिमांतो न. निर्गुण ब्रह्म तस्य विद्यायाम गुणसंवृत्ती. तुमचा ब्रह्म हे सगुण आहे का निर्गुण आहे? ब्रह्म हे सगुण आहे का निर्गुण आहे? मूळ स्वरूप आहे, निर्गुण स्वरूप आहे. निर्गुण ब्रह्मतत्व विद्यायाम, मग त्याच्या ठिकाणी आनंद स्वरूप आहे, नित्य आहे, निर्भर आहे असा उपसंहार करणे किंवा स्थूल आहे वगैरे आदी करून निर्गुण म्हणायचं. आणि पुन्हा आणखी ब्रह्मचारी म्हणायचं आणि मला तर मी काय शोभा येईल का? एकदा निर्गुण म्हणायचं आणि पुन्हा काय लावायचे? गुण लावायचे. म्हणजे मग वदतो व्याघात म्हणतो. काय म्हणतो? वदतो व्याघात म्हणजे मी मुका आहे. काय म्हणतो? मोका आहे तर बोलतो कसा बोलतो. निर्गुण ब्रह्मतत्व विद्यायाम गुणसंवृत्ती
निर्गुण ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी गुणाचा उपासमार करणे न योग्य, ते योग्य नाही. म्हटलं तुमच्याकडे दोष आहेत, म्हटलं आमच्याकडे दोष येत नाही, आम्ही अनुवाद केलेला आहे. काय केलेला आहे? मग दोष कोणाकडे आहे? ज्याने त्याच्याकडे लावला. मग व्यासालाच विचारा, कोणाला विचारा. आम्हाला काय, आम्ही आपलं काय करतो? अनुवाद करतो. एखादा माणूस म्हटलं ते कीर्तनकाराचं म्हणाला, म्हणत तुम्ही म्हणाले का आम्ही मिळालं, म्हटलं अनुवाद केला. म्हणून जे तू पालंब व्यासम प्रति मानत, म्हणून आमच्यावर ते आणखी त्याचा दोष येऊ शकत. एक दृष्टांत देऊन सांगतात, हिरण्यस्मशु सूर्यादी मूर्तीनाम अनुभूतवृते अविरुद्धम निर्गुणत्वम यच्चिति तुष्यताम त्वया. हिरण्यवस्व त्या ईशावास्य उपनिषदामध्ये आणि याचं वर्णन आहे पहा. सूर्याचं वर्णन करते वेळी आणि त्याला सोन्याच्या केस वगैरे जे सांगितलेलं आहे. हिरण्य म्हणजे सोनं, हिरण्यस्मशु म्हणजे हिरण्य सोन्याची, श्वश्र म्हणजे मिशी इत्यादी मूर्तीनाम अनुवृते अविरुद्धम असं जे वर्णन केलेलं आहे. निर्गुणत्वात तिथे म्हणलं आहे बा, निर्गुणामध्ये त्याचं आणखी वर्णन केलेलं आहे. आम्हाला ते मान्य आहे. इथे चेत असं म्हणशील तर हिरण्यस्मशु सूर्यादी मूर्तीनाम अनुवृतावृते नाही का, असं आहे सूर्याचं वर्णन. हे जे वर्णन आहे निर्गुणापासून वर्णन नसून, निर्गुणाचं नसून सगुणाचं वर्णन आहे. सगुणामध्ये तुम्हाला सर्व काही लावलं, आवडे रूप गोजिरे सगुण सगळ्या वर्ण शरीराचं नाही. माधवुडा चरणी वाजवितो वेणू गोपिकार म्हणून माता बाबा शेवटी सुंदर आहे ना. हे सगळं सगुणत्वाला शोध. निर्गुणाच्या ठिकाणी याचा काहीही संबंध नाही. निर्गुणत्व मी तिचे तुष्यताम त्वया. म्हटलं हे निर्गुणाचं वर्णन आहे असं जर म्हणत असेल तर आम्हाला सुद्धा त्याच्यापासून एवढ्या अंशामध्ये आम्हाला त्याचा आमच्या याला लाभ आहे. तुष्यताम त्वया म्हणजे तो काय हो, संतुष्ट हो, असं त्याचं उत्तर आहे. गुणानां लक्षकत्वेन नंतत्व प्रवेशनम इति चेत अस्तमेव ब्रह्मतत्व उपास्यता. गुणानां लक्षत्वेन न तत्त्वयंतप. गुणानां काही ज्ञान करून देण्याच्या पद्धती असतात ना. एक लक्षणावृत्ती, शक्तिवृत्ती, त्याप्रमाणे लक्षणांत प्रमाणाभ्याम असतो. लक्षणात यावं लागत असतं. आणि ते लक्षण काय करते, ज्ञान करून देते. एखादं लक्षण असते ना, उदाहरणार्थ बगडा आहे ना, आणखी राजहंस आहे, याचं लक्षण करून दाखवायचं असेल तर दूध आणि पाणी आपण एकत्रित करून ठेवलं, मग बगडा काय करत असतो, सगळं पिऊन टाकत असतं. हे कोणाचं दिसायला जरी दोन्ही पक्षी सारखे असले तर ओळखायचे. दूध आणि पाणी वेगळं करून जातं, कोणता पक्षी तो, राजहंस. आणि सरसकट पिऊन टाकतो तो बगडा. लक्षणांत समानाभ्याम. आणि लक्षणामध्ये 3 प्रकारचे, अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव. आणि त्याच्यात अतिव्याप्ती नावाचा दोष असला तर जमत नसतं. ते त्या लक्षणाचे न्यायशास्त्रामध्ये द्रव्याचं लक्षण येतात नाही का. द्रव्य गुण कर्म असं द्रव्य कोणाला म्हणत असतात वगैरे अशी लक्षणं आपले केली असतात. साधूचं सुद्धा लक्षण तुकोबरायने केलं. नव्हती ते संत करिता कवित्व संताचे ती आप्त नव्हती. नव्हते ते संत माडा मंदिराच्या भूषणे भस्म उजळणे. म्हणलं तुकोबराय संत कोणाला म्हण, तुका म्हणे नाही निरसला अंतवरी अवघे संसार आहे. देहाचा निराश झाला असेल तर तो संत, देहाचा निराश नसेल ते सगळे. म्हणून लक्षण म्हणजे काय, असाधारण धर्म. तो धर्म तिथेच असतो, अन्याच्या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार नाही. दूध आणि पाणी वेगळे करण्याचा धर्म फक्त कोणाचा आहे, इतराच्या ठिकाणी, म्हणून त्याला लक्षण म्हणायचं. म्हणून गुणानाम लक्षण तत्वे अंतप्रवेशन.
कोण काय करतात त्याचं लक्ष न करून सांगत असतात, लक्षात वेळेला. पण तो आतमध्ये प्रवेशामध्ये कुणाचा प्रवेश होऊ शकत नाही का. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे नाम नाही, रूप नाही, काही नाही. रूप गुण म्हणजे तुमच्या आमच्याकरता कसं वर्णन करण्याकरता म्हणून ती ठेवलेली आहे. वस्तुतः त्याच्या ठिकाणी कोणताही गुण न अंतःप्रवेश इथे चेत असं म्हणशील तर म्हणलं हे गोष्ट आम्हाला सुद्धा काय आहे मान्य आहे नाही का. इथे चेत असतुमेव असू दे ब्रह्मतत्व उपास्यताम, तरीसुद्धा ब्रह्मसत्ताची काय करावी, उपासना करावी. ती उपासना कशी करावी, तरी 73 श्लोक. आनंदादिवी अस्तुलादिवी विभाष्यात्र लक्षिता अनखंडैक रसा सामस्मी प्रिय उपासते. ब्रह्म हे कसं आहे, आनंद स्वरूप आहे. इत्यादी शब्दांनी त्याचा सद्रूप आहे, चिद्रूप आहे. आनंद सजत सजातीय विजातीय वेतरे देश काल दृष्टी संपन्न असं वर्णन करायचं, वर्णन केलेलं आहे. पुढे कसं आहे, स्थूलादेवी नाही का. स्थूलादेवी म्हणजे ते स्थूल म्हणा किंवा ते आणि ते लक्षित केलेलं जातं असं जे ब्रह्म, ते ब्रह्म अखंड एक रसात्मक, तिथं अवयव वगैरे काही नाही, एक रस असं असणारं असं जे ब्रह्म आहे ते अपरोक्ष आपल्याला त्याचं ज्ञान झालं. आणि सामस्मी ती उपासते. तेच ब्रह्म कोण आहे, मी आहे. बरं, ज्ञानामध्ये आणि याच्यामध्ये थोडा फरक असतो. ज्ञानामध्ये काय आहे, एकदा झालं की लगेच ते तद्रूप होऊन जात असतं. आणि उपासनेमध्ये चिंतन करावं लागत असतं आहे ना. बोधामध्ये आणि याच्यामध्ये उपासनेमध्ये काय, बोधामध्ये लगेच ताबडतोब काय होतं, ज्ञान होतं. आणि उपासनेमध्ये त्याचं काय करावं लागते, चिंतन करा. पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता नसते. एकदा पुढे आहे की तुम्हाला बोध आणि उपासना या दोनमधला काय विचारला आहे, फरक विचारलेला आहे. इथं बघा खाली यायचं आहे, खाली यायलाच आहे. 74 श्लोक बघा, त्याच्यामध्ये आहे बोधोपास्ती विशेष कथ्य वस्तुतंत्र भवेद बोधात पुनः आनंदादिवी यानी आनंदादिवी स्थूलादिवी यांनी लक्षित केलेलं अखंडैक रचना असलं असं जे ब्रह्म, ते ब्रह्म कोण आहे, मग मीच आहे अशी उपासना होऊ शकते. बरं का. म्हणून उपासना होऊ शकत नाही निर्गुण ब्रह्माची असा जो अपवाद आहे, तो अपवादाला हे उत्तर आहे. म्हणलं ते ज्ञान करून देण्याकरता ते गुण उपयुक्त आहे. ते ब्रह्मच माझ्याहून भिन्न नसून मी किम स्वरूप आहे अशी उपासना काय होते. मग बोध आणि उपासना याच्यामध्ये काय फरक आहे याचा विचार केला आहे, त्याचा विचार कधी करू.